सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, कोकणातल्या तमाम जनतेला मराठी नववर्षाच्याही मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येवो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर नववर्षाची सुरुवात करत असताना आचारसंहिता देखील लागलेली आहे, पण मला खात्री आहे की पुढच्या गुढीपाडव्याला आपण ज्यावेळी पुन्हा एकदा एकत्र जमू त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान असतील याची मला पूर्ण खात्री आहे। या 2-3 दिवसामध्ये हा तिढा संपेल, कारण नाशिक, ठाणा, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे। महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, भाजपनं देखील दावा केलेला आहे, परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आणि महायुतीचा जो कोण उमेदवार असेल तो निवडून येईल। सांगलीमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम आहे अशातला भाग नाही, देशातच संभ्रम आहे, त्याच्यामुळे सांगलीपुरतं मर्यादित बोलण्याची काही आवश्यकता नाही। ज्यांच्या अलायन्समध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही त्या अलायन्सवर बोलण्याचं काय गरजच नाही, त्यांनी स्वतः पराभव स्वीकारलेला आहे। आणि कालचा जाहीरनामा मी ज्यावेळी बघितला त्यावेळी ह्याला 1 लाख रुपये देतो, त्याला 2 लाख रुपये देतो, त्याला 5 लाख रुपये देतो, जे निवडूनच येणार नाही आहेत त्यांनी आश्वासन द्यायला काही फरक पडत नाही। उद्या मी निवडून येणार नाही मला माहीत असताना मी प्रत्येकाला 15 लाख रुपये देतो हे पण सांगू शकतो, त्याच्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही। जी लोक स्वतःच्या अलायन्समधला उमेदवार ठरवू शकत नाहीत ते देशाचं राजकारण करू शकत नाही। गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा। कोण? आता शक्यता काय, त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नड्डा साहेबांची भेट घेतलेली आहे, अन्य लोकांची भेट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता त्यांनी यायचं न यायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न। रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावर असेल की धनुष्यबाणावर? धनुष्यबाणावर असेल। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।